नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे संगीता त्याचबरोबर दिनकर यांना कलाची खूप काळजी वाटत आहे आणि त्यामुळं त्यांनी कलाच्या घरी म्हणजे चांदेकरांच्या घरी येण्याचा निर्णय घेतलेला असतो. इकडे अंजू कलासाठी नाश्ता आणि चहा घेऊन आलेली असते आणि कलाला म्हणत असते की कला ताई अहो चहा तरी घ्या, तुम्हाला जेवण नको आहे, नाश्ता नको आहे ना, तर चहा तरी घ्या, तेवढंच तुम्हाला बरं वाटेल असं अंजू सांगत असते. अद्वैत वरून गॅलरीत उभा राहून कॉफी पित असतो आणि कलाकडे पाहत असतो. परंतु कला मात्र अंजूला म्हणते की नको आहे, मला काहीही नको आहे असं स्पष्टपणे ती सांगते आणि ती म्हणते की माझं ठरलेलं आहे, मी यातलं काहीही खाणार नाही. या भाषेमध्ये कलाने स्पष्टपणे तिची बाजू सांगितलेली असते. अद्वैत मात्र वरून पाहत असतो. अद्वैत असं म्हणत असतो की काही झालं तरी ही हिचा माज सोडणार नाही, आता हिला सोडायचं नाही असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. हिला खूप माज आहे ना, खूप घमेंड आहे ना, ही हिच्या मर्जीप्रमाणे वागत असते ना, हे सगळं अद्वैतच्या डोक्यात चालू असतं आणि अद्वैत त्याच पद्धतीने कलाशीही बोलत असतो, कलाशीही वागत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला तिच्या बाजूने खूप समजून घ्यायचा प्रयत्न करत असते, पण अद्वैतनं प्रत्येक वेळेस हे केलेलं असतं. त्याला असं वाटत असतं की कला चुकीची आहे आणि आपण तिला समजून घेत आहोत, पण खरं तर अद्वैत कलाला समजून घेत नसतो. कला ॲडजस्ट करत असते. त्या चांदेकरांच्या घरी राहून कला प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करत असते आणि प्रत्येक गोष्ट ही शांतपणे हँडल करत असते. त्या घरातली एवढी सगळी कामं करत असते, एवढ्या सगळ्या गोष्टी ती करत असते, परंतु त्या घरातील कोणालाही कलाची किंमत वाटत नाही. कलाच्या बाबतीत पूर्णपणे चुकीचा विचार केला जात असतो. हे सगळं घडत असतं. कला मात्र म्हणत असते की आज नवरात्र सुरू होते, आज देवीआईची सेवा करायला मिळायला हवी होती मला. देवीआई मला माफ कर, माझ्याकडून चूक झालेली आहे, मी आज तुझी सेवा करू शकत नाही. कारण कला ही रात्रभर बाहेर आहे आणि तिने आंघोळ केलेली नाही, त्याचबरोबर पाणी वगैरे घेतलेलं नाही आणि त्याचमुळं कला म्हणत आहे की मी आता चांदेकरांच्या घरात जाऊ शकत नाही, त्यामुळं काही झालं तरी देवीआईची पूजा, देवीआईची सेवा मी करू शकत नाही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा अद्वैतकडे येतात आणि म्हणतात अद्वैत कामात आहेस का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही आबा बोला. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत काल जे घडलं ते चुकीचं होतं. काल रात्री तू रागात होता म्हणून मी तुलाही काही बोललेलं नाही, कोणालाच काही बोललेलं नाही. मला फक्त एकच वाटतंय की आज देवीची घटस्थापना होत आहे, तर घरच्या सुनेनं असं बाहेर राहणं योग्य नाही. तिला तू घरात घेतलं पाहिजे, जा तू आणि तिला घरात घेऊन ये असं आबा अद्वैतला सांगत असतात. परंतु अद्वैत म्हणत असतो की नाही आबा, यावेळेस मी अजिबात ऐकणार नाही. काहीही झालं तरी यावेळेस मी अजिबात ऐकणार नाही, मी त्यांचं तिच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही असं अद्वैत म्हणत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही आबा, यावेळेस मी ऐकून घेणार नाही, प्रत्येक वेळेस तिच्या म्हणण्याप्रमाणे ऐकलेलं आहे आणि तिच्याच म्हणण्याप्रमाणे आपण वागत येतो. यावेळेस तिनं चूक केलेली आहे. आता जर मी तिला घरात घेतलं तर तिला असं वाटेल की बघा, याच्या नाकावर टिचून मी घरात आलेली आहे आणि काही झालं तरी ती चुकीच्या पद्धतीनं बोलायला पुन्हा सज्ज होईल. त्यामुळं काही झालं तरी आबा मी तिला आत्ता घरात घेऊ शकत नाही असं अद्वैत स्पष्टपणे बोलत असतो. आबा म्हणतात की अद्वैत चुकतोस तू, बाद झालं, रात्र गेली, सगळी गोष्ट गेलेली आहे, आता तू समजून घे आणि तू तिला घरात घेऊन ये. परंतु अद्वैत मात्र आबांना स्पष्टपणे सांगतो की तिनं येऊन आईची जर माफी मागितली तरच तिला मी या घरात घेऊ शकेल, अन्यथा मी तिला घरात घेणार नाही असं अद्वैतने आबांना स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आबांच्या पुढे आता कोणताही पर्याय नाही. मग आबा कलाच्या जवळ येतात आणि कलाशी बोलू लागतात. कलाला म्हणू लागतात की कला, मला तुझ्याशी बोलायचं आहे. काल तुझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. काहीही झालं तरी मला माहिती आहे की कला, तुझ्या बाबतीत हे घडायला नको होतं. मी या घरचा मालक आहे आणि मी काल तुमच्यामध्ये पडलो नाही, परंतु आत्ता मला असं वाटत आहे की तू या घरची सून आहे. देवीचे घट बसलेले आहे, तर घरच्या लक्ष्मीने घराच्या बाहेर राहणं हे मला अजिबात पटत नाही. मला आता असं वाटतंय की तू या घरात यावंस. तेव्हा कला म्हणते की आबा असं नका बोलू तुम्ही. परंतु आबा म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, काही झालं तरी मला हे अजिबात पटलेलं नाही. काल ज्या पद्धतीने तुझा अपमान झालेला आहे ती गोष्ट मला अजिबात सहन झालेली नाही, हे आबा स्पष्टपणे बोलून दाखवत असतात. त्याचबरोबर आबांचं असं म्हणणं असतं की मी या घरचा कुटुंब प्रमुख म्हणून, या घराचा मालक म्हणून मी तुझ्याशी बोलत आहे
तुला समजून सांगत आहे, तू माघार घे आणि तू या घरात ये. आबा म्हणतात की वाटलंच तर मी तुझी माफी मागतो, परंतु कला म्हणते की आबा तसं नका करू, मला ना तुम्हाला सांगायचं आहे. अहो मी जर आत्ता या घरात यायला तयार झाली तर माझं स्वाभिमानाचं काय? कारण माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे, मी जी गोष्ट केलेलीच नाही त्या गोष्टीबद्दल मी माफी कशाला मागायची आहे? काही झालं तरी तुम्हाला माहिती आहे ना आबा अद्वैत कसा आहे ते, आणि अद्वैतने चुकून जराही माझं ऐकून घेतलेलं नाही, त्याचबरोबर त्याला जराही वाटलेलं नाही की मी असं वागू शकत नाही. आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की अगं पण पोरी, तेव्हा कला म्हणते की आबा मला माफ करा, मला खरंच आत्ता ना नाही यायचं घरात, मला ना तुम्ही अडचणीत नका पाडू, असं कला म्हणत असते. आबा अक्षरशः कलाची माफी मागायला तयार असतात. आबा म्हणतात की ठीक आहे, मी तुझा स्वाभिमान दुखवणार नाही, असं म्हणत आबा म्हणतात की मी देवीच्या देवळात जाऊन येतो. आणि कला तिथं उभी तशीच असते, रात्रभर उभी राहिलेली असते, त्यामुळं कलाला त्रासही होत असतो. त्याचबरोबर कलाला चक्कर येत असते, तिच्या पोटात पाण्याचा अन्नाचा कसलाही कण गेलेला नसतो आणि बिचारीला त्रास होत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की तेवढ्यात पाठीमागून संगीता येते आणि कलाच्या खांद्यावर हात ठेवते. म्हणजे संगीताने कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत सांगितलेलं असतं की मी तुझ्यासोबत आहे, आणि दाखवून दिलेलं असतं की काळजी करू नको, अजूनही तुझी आई ही तुझ्या पाठीशी खंबीर आहे, तुझे आई वडील अजूनही तुझ्यासोबत आहेत, हे संगीताने येऊन कलाला दाखवून दिलेलं असतं. कला म्हणते की आई तू इथे? तेव्हा संगीता म्हणते की तुला काय वाटलं, तू रात्रभर अशी बाहेर राहशील आणि आम्ही कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही? ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. कुणी जरी असा विचार करत आहे असेल तरी ही संगीता, ही तुझी आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तुला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तर कला म्हणते की आई तू, मला वाटते की या भांडणात पडू नकोस, ही आमच्या घरची भांडणं आहेत. संगीता म्हणते बाद झालं, इतक्या दिवस झालं तुझा भरपूर अपमान झाला, पण मी यापुढं सहन करणार नाही. काहीही झालं तरी माझ्या लेकीच्या बाबतीत जे चुकीचं घडत आहे ती अजिबात मी ऐकून घेणार नाही. काही झालं तरी मी माझ्या लेकीला न्याय मिळवूनच देणार आहे. हे सगळं संगीता बोलत असते. संगीताला खरं तर राग आलेला असतो. चांदेकरांच्या घरच्यांनी कलाच्या बाबतीत जे केलेलं असतं ते पूर्णपणे चुकीचं असतं. चांदेकरांनी कलाशी जे वागणूक घेतलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. एखाद्या मुलीला रात्रभर कोणीतरी घराच्या बाहेर ठेवत आहे, त्यामुळं आईचं काळीच तुटत आहे, या भावनेनं संगीता बोलत असते. आणि कलाला म्हणते की तुला माझी शपथ आहे, यापुढे तू एक शब्दही बोलायचा नाही. तुझी आई आहे जिवंत अजून, ती जाब विचारणार आहे. आजपर्यंत मी त्यांना कोणालाही कोणत्याही बाबतीत काहीही बोललेले नव्हते, पण आता मी मात्र ऐकून घेणार नाही. हे सगळं कलाला संगीता सांगत असते. मी आत्ताच्या आत्ता जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे, तुला काय वाटलं, त्यांना काय वाटलं की तू काय रस्त्यावर पडलेली आहे, तुझ्या बाजूने कोणी नाही. आणि त्याचबरोबर त्या नैनीला पण बघते, आधी यांचं बघते, यांना विचारते आणि मग तिच्याकडे बघते, असं संगीता म्हणू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दिनकर आणि संगीता आता सरोजला जाब विचारण्यासाठी घरात जाणार आहेत. अद्वैत आणि सरोजला विचारणार आहेत की का अशी कोणती चूक घडली की तुम्ही माझ्या मुलीला घराच्या बाहेर ठेवलं. तर हॉलमध्ये अद्वैत त्याचबरोबर सरोज, रोहिणी आणि नैना बसलेले असतात. त्यावेळेस संगीता तिथे येते आणि म्हणते, काय समजता तुम्ही? मान्य आहे मला तुमचं प्रतिष्ठित आहात, तुम्ही याच कोल्हापुरातले सगळ्यात मोठे आहात, श्रीमंत आहात, पण तुम्ही रात्रभर तुमच्या सुनेला घराच्या बाहेर कसं ठेवू शकता? हा प्रश्न संगीता विचारत असते. तेव्हा नैना म्हणते, मम्मा तुला कळतंय का, तू काय बोलतेस, तू कसं बोलतेस? त्यावेळेस संगीता म्हणते की बाद झालं, कारण काही झालं तरी मी आता ऐकून घेणार नाही, कारण माझ्या मुलीला तुम्ही रात्रभर बाहेर कसं ठेवू शकता? तेव्हा नैनाला म्हणते की तू गप्प बस ग, तुझ्याशी तर नंतर बोलते, आधी यांच्याकडे बघते, असं म्हणत संगीता बोलू लागते. त्यावेळेस सगळेजण पाहत असतात आणि आज रजनीला मात्र बरं वाटत असतं, कारण कलाची बाजू घ्यायला, कलाच्या बाजूने बोलायला आज संगीता तिथं आलेली असते. नाहीतर संगीतानेही आजपर्यंत सगळ्यांचं सहन केलेलं असतं. संगीता म्हणते की आजपर्यंत सगळे अपमान आम्ही सहन केले, पण आता नाही. माझ्या मुलीला तुम्ही रात्रभर बाहेर ठेवलेलं आहे. तुमच्या जर मुलीला असं कोणी बाहेर ठेवलं तर तुम्हाला काय वाटेल? अहो तुम्ही मोठे चांदेकर आहात ना, प्रतिष्ठित आहात, कोल्हापुरात तुम्हाला सगळे ओळखतात. मग ही गोष्ट करताना तुम्हाला स्वतःच्या नाही, जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगायची होती. रात्रभर तुम्ही एखाद्या मुलीला बाहेर कसं ठेवता? तुमच्या मुलासाठी जर तुमचं काळीज पिळवटत असेल तर माझ्या मुलीसाठी माझं होणार नाही का? असं संगीता बोलत असते. आणि तेव्हा सरोजला राग येतो. सरोज म्हणते की तुम्हाला कळतंय का, तुम्ही कोणाच्या घरात उभा राहून बोलताय? आमच्या घरामध्ये या आवाजात बोललेलं चालत नाही. तेव्हा संगीताला राग आलेला असतो. सरोज म्हणते की माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही, आणि त्याचबरोबर आमच्या घरी कसं वागायचं हे आम्ही ठरवतो. आमच्या घरातली माणसं जर या आवाजात बोलत नसतील तर बाहेरच्या माणसांनी येऊन आमच्याशी या आवाजात बोलायचं नाही, असं सरोज सांगत असते. तेव्हा संगीताला खूप राग आलेला असतो. संगीताला
सरोज म्हणते की चला आत्ताच्या आत्ता बाहेर चला, तुमच्या मुलीनं काय गुण उधळलेले आहेत तेही कळेल तुम्हाला, तिच्या समोरच विचारूया ना नक्की काय झालेलं आहे. असं म्हणत सरोज आता संगीताला घेऊन बाहेर खेचतच घेऊन येते आणि त्याचबरोबर म्हणू लागते की विचारा तुमच्या मुलीला. आणि बाहेर आल्यानंतर संगीता म्हणते की आता एक शब्दही तू बोलायचा नाहीस, तुला माझी शपथ आहे. या भाषेमध्ये संगीता बोलते आणि तिला सांगते की काहीही झालं तरी तू एक शब्दही बोलायचा नाही, तुला माझी शपथ आहे आणि तू गप्प राहायचं आहे. आता हे सगळं संगीताने कलाला सांगितलेलं असतं आणि कलालाही धक्का बसलेला असतो. सरोज म्हणते की बास झालं, मगापासून मी तुमचं ऐकून घेते म्हणून तुम्ही वाटेल तसं बोलणार आहात का? अजिबात तुमचं ऐकून घेतलं जाणार नाही, तुम्ही या पद्धतीनं बोलू शकत नाही. हे सगळं सरोज म्हणत असते. संगीता म्हणते अहो तुम्ही काय बोलताय, तुमच्या सुनेला घराच्या बाहेर ठेवताय रात्रभर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते, आणि वरून तुम्ही मलाच ऐकवत आहात. तेव्हा सरोज म्हणते पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, ती या घरची कुणीही नाही, ती या घरची सून आहे. हे तुम्ही जे बोलताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. तेव्हा संगीता म्हणते हो का, मग ही तुमच्या घरची सून नाही तर तुमच्या घरात का राहते ते सांगा बरं मला, म्हणजे कोणत्या अधिकाराने राहते. तर त्यावेळेस सरोज म्हणू लागते की आमच्या घरात असेही भरपूर नोकर चाकर राहतात, मोलकरीण आहेत, कामाला मदतनीस आहेत आमच्या घरामध्ये, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे, तसंच म्हणून ती राहत आहे. तेव्हा संगीता म्हणते हो बरोबर आहे, तुमच्या घरात नाही आहे ना, ती तुमच्या मुलाच्या बेडरूममध्ये काय करते ते सांगा. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुमच्या मुलाने माझ्या मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, गळ्यामध्ये माळा घातल्या, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सप्तपदी चालत माझ्या मुलीशी लग्न केलं, तिचा हात हातात घेतला, आम्ही दोघांनी कन्यादान केलं, आणि तुम्ही काय सांगताय ती कोण आहे? अख्ख्या कोल्हापुराला माहिती आहे की कला ही चांदेकरांची सून आहे, अद्वैत चांदेकरची बायको आहे, आणि तुम्ही मला विचारत आहात की कला ही कोण आहे? अहो कोण आहे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना, तरीही तुम्ही या भाषेत बोलत आहात. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा सरोज म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी तुम्ही चुकीचं बोलत आहात आणि ती या घरामध्ये मोलकरीण म्हणून राहत आहे, मदतनीस म्हणून राहत आहे. तेव्हा सरोजच्या या बोलण्याचा मात्र संगीताला खूप राग आलेला असतो, कारण इकडे कलाला मोलकरीण म्हणून हिणवलेलं असतं, कलाला खूप वाईट असं वागणूक दिली जात आहे, ही गोष्ट संगीताच्या लक्षात आलेली असते. संगीता म्हणत असते की बास झालं, यापुढं तुमचा एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही. कला तर बिचारी शांतच उभी असते, कारण संगीताने तिला शपथ घातलेली असते, काही झालं तरी तू एक शब्दही बोलायचा नाही, आणि काहीही झालं तरी कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की आता यांच्याशी मी बोलायला खंबीर आहे इथं. आणि मग कलाच्या बाजूने संगीता बोलत आहे, म्हणत आहे की बास झालं हो, तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही माझ्या मुलीचा फक्त अपमानच करत आलेला आहात, माझ्या मुलीला कधीच चांगली वागणूक दिलेली नाही. आत्ताही तुम्ही रात्रभर तिला घराच्या बाहेर ठेवलेलं आहे, तुम्हाला कसं काय वाटलं नाही? हे संगीता बोलत असते. तेव्हा सरोज म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मुलाची आणि तुमच्या मुलीची बरोबरी होऊ शकत नाही, कारण तुमची मुलगी तुम्ही जबरदस्तीनं आमच्या गळ्यात बांधलेली आहे, तिचा या घराशी कोणताही कसलाही काहीही संबंध नसताना तुम्ही तिला आमच्या मुलाच्या गळ्यात बांधलेला आहे. तेव्हा इथे सगळ्यांच्या समोर संगीता म्हणू लागते तुमच्या मुलाच्या गळ्यात कोणी बांधलेलं नाही, तुमचा मुलगा स्वतःहून आलेला होता आणि त्याने सगळ्यांच्या समोर तिला तिच्याशी लग्न करायला होकार दिलेला होता, म्हणून हे लग्न झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा संगीता म्हणते, संगीताला सरोज सांगू लागते काहीही झालं तरी तुमची काय लायकी आहे, तुम्ही आमच्या घराच्या समोर येऊन उभे आहात, तुमच्या खिशात दमडी नाही आहे आणि तुम्ही रुबाबाशी करत आहात की तुम्ही आमच्याकडे वसुलीला आलेले आहात, या भाषेत तुम्ही आमच्याशी बोलत आहात. संगीताला हे सगळं सरोज ऐकवत असते. सरोजला खूप राग आलेला असतो आणि नैनी म्हणत असते की नाही, कला खूप खोटारडी आहे, तिला ना श्रीमंतीचा माज आलेला आहे, तिला श्रीमंती हवी आहे म्हणून ती हे सर्व करत आहे. तेव्हा मात्र दिनकर म्हणतो की बाद झालं, कली कधी चुकूच शकत नाही, कलीच्या बाबतीत तू जे काय बोलत आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, तू ज्या पद्धतीनं तिच्याशी वागत आहे ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, तू कोणत्या थराला जाऊ शकते आणि तू तर बोलूच नको ग, तुझं तोंड बंद कर, कारण तू कुठल्या लायकीचे आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे, असं दिनकर आणि संगीता नैनाला ऐकू लागतात. नैना म्हणते जेव्हापासून कला या घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून ती खोटं बोलत आहे, ती खोटं वागत आहे, कारण तिने तुमच्याकडे पैसे दिलेले आहेत तेही या घरातल्या लोकांना फसवून केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती आत्तापर्यंत सरोज मामींनी तिला किती वेळा संधी दिलेली आहे पण तिला ऐकूनच घ्यायचं नाही, ती खोटंच वागत आहे, तिला किती वेळा समजून घ्यायचं आहे, किती संधी द्यायच्या आहेत, हे सगळं नैना बोलत असते. आणि तेव्हा नैनाची बाजू घेत आता सर्वांच्या समोर रोहिणी सांगते की हो, नैना खरं बोलत आहे. मिसेस खरे, तुम्हाला वाटत असेल की
की तुमची कला खरं बोलते, पण नाही, नैना खरं बोलत आहे. आज जे नैना बोलत आहे ते सगळं खरं आहे. तेव्हा संगीता म्हणते की मी तुम्हाला हात जोडते, माझ्या मुलीने कोणतीही चूक केलेली नाही, पण मी तुम्हाला सांगते की तिच्याकडून कोणती चूक घडू शकत नाही, कारण ती आमच्या घराचा आधार आहे आणि तिनं कधी चुकू शकत नाही. आजपर्यंत ती चुकलेली नाही. मी देवयाईचे आभार मानते. देवयाईनं अशी लेक माझ्या पदरात घातलेली आहे. असं म्हणत संगीता विनवण्या पण करत असते, त्याचबरोबर सरोजला बोलूनही दाखवत असते. पण सरोज मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते. सरोजने मात्र स्पष्टपणे ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आपण आता ऐकून घ्यायचं नाही. कलाला रात्रभर तोच प्रश्न पडलेला असतो की सरोज मॅडमना माहिती आहे मी त्यांना ढकललेलं नाही, त्यांचा कार्पेटमध्ये पाय अडकलेला होता आणि त्यामुळे त्या पडलेल्या आहेत, तरीही त्या का सांगत नाहीत. त्याचं उत्तर कलाला मिळालेलं असतं आणि सरोजने स्पष्टपणे सांगितलेलं असतं काही झालं तरी तुमच्या मुलीला मी या घरात घेऊ शकत नाही. तेव्हा मात्र कला त्याचबरोबर संगीता यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि नैना मात्र इकडे त्यांची बाजू घेऊन बोलत असते. नैनाचं पण तोंड किती घाणेरडं आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं आणि रजनीला मात्र धक्का बसलेला असतो, कारण ही हिचीच बहीण आहे ना. कला प्रत्येक वेळेस सांभाळून घेत आहे आणि ही सरळ सरळ कलावर खोटरडे आरोप करत आहे. कलाच्या बाबतीत सांगत आहे की कलाला पैशाचा माज आहे, तिला श्रीमंतीचा गर्व चढलेला आहे. आपल्याकडे पैसा नव्हता ना, त्यामुळं कला कधी तिथं तशी वागू शकलेली नाही. या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. संगीता मात्र शांतपणे समजवत असते, पण सरोजला ऐकूनच घ्यायचं नसतं आणि त्यानंतर कहर होतो. संगीता विचारायला जाते आणि सरोज मात्र संगीताच्या हाताला धरून तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढत असते. संगीताला ती ढकलते, कला तिला सावरत असते, पण तेवढ्यात आबा आलेले असतात आणि संगीता आबांच्या पायाशी जाऊन पडते आणि तेव्हा मात्र आबांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबा संगीताला सावरतात आणि त्याचबरोबर कलाही संगीताला सावरते. आबा कला आणि संगीताची हात जोडून माफी मागतात, म्हणतात की बास, आमच्या घरात तुमच्यामुळं तुमचा खूप अपमान झालेला आहे, मला माफ करा. आणि आबांच्या समोर हे सरोजचं वागणं आलेलं आहे आणि त्याचबरोबर आबा मात्र भयानक चिडलेले आहेत आणि कलालाही खूप राग आलेला आहे, कारण कलाच्या आईवडिलांचा झालेला अपमान तिलाही सहन होत नाही. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात की बाद झालं सरोज, आजपर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यावर्षी देवीआईच्या आरतीचा मान तुला मिळणार नाही. यावर्षी देवीआईची आरती तू करायची नाही, एवढं लक्षात ठेव. या भाषेमध्ये आबा हे बोलत असतात आणि तिला ठणकावून सांगत असतात की बाद झालं, यापुढं तुझी एकही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही, तुझ्या बाबतीत कोणतीही आईगाई केली जाणार नाही, कारण मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आणि त्यानंतर सरोजला खूप राग आलेला असतो आणि सरोज इकडे कलाला म्हणत असते की आजपर्यंत आबा या भाषेत माझ्याशी कधी बोलले नव्हते, तुझ्यामुळे ते बोललेले आहेत आणि त्याचबरोबर तुझं कोणतंही म्हणणं या घरामध्ये ऐकून घेतलं जाणार नाही. आता या घराच्या बाहेर मी तुला कशी काढते ते बघ, असं म्हणत सरोजने कलाला चॅलेंज दिलेलं आहे आणि कलाला घराच्या बाहेर काढण्याचा निर्णय तिनं घेतलेला आहे. परंतु कला आता या सगळ्यांना कशी पुरून उरणार हे आपल्याला पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.